जय शिवराय मित्रांनो. तर मित्रांनो, खूप दिवसानंतर स्वागत आहे आपले द MCQ कॉर्नर या यूट्यूब चॅनलला. मित्रांनो, राहिलेला आपला इम्युनिटीचा पार्ट आपण बघणार आहे. म्हणजे की आपले राहिले होते इम्युनिटीचे पार्ट्स. म्हणजे फक्त आपण इम्युनिटीचा ओव्हरव्ह्यू घेतला होता, डेफिनेशन घेतली होती आणि त्याचे पार्टचा ओव्हरव्ह्यू घेतला. ते बघ कोणकोणते पार्ट आहे. तर मित्रांनो, आपण तेच कंटिन्यू करणार आहे. त्या पहिले आपण एकदा बघूया इम्युनिटी म्हणजे काय. तर मित्रांनो, इम्युनिटी म्हणजे काय, मी मागच्या पार्टमध्ये सांगितलं होतं की आपली एक डिफेन्स सिस्टीम. तर आपण व्हिडिओची लिंक वरती दिसत असेल तुम्हाला तर चेक करून घ्या एक वेळेस. आपण बघू शकता इम्युनिटीचे बिगिनर्स सुरुवातीपासून. तर मित्रांनो, चला सुरू करूया इम्युनिटीच्या पार्ट्सला. तर मित्रांनो, इम्युनिटीचे दोन पार्ट्स आहेत. पहिला पार्ट आहे आपला इन्नेट इम्युनिटी आणि दुसरा पार्ट आहे आपला ॲक्वायर्ड इम्युनिटी. तर मित्रांनो, ॲक्वायर्ड इम्युनिटीलाच आपण ॲडॅप्टिव्ह इम्युनिटी म्हणतो. तर मित्रांनो, आपल्याला इन्नेट इम्युनिटी म्हणजे काय हा सर्वात मोठा प्रश्न आहे. तर मित्रांनो, इन्नेट इम्युनिटी जी इम्युनिटी आपल्याला जन्मतः मिळाली असते. जसं की मित्रांनो, आपल्याला आपल्या आईकडून मिळालेली इम्युनिटी. जसं की एक एक्झाम्पल आहे की आपल्या एका मुलीला तिच्या आईकडून मिळालेली, त्या मुलीनं तिच्या मुलीला किंवा त्या मुलाला दिलेली इम्युनिटी. म्हणजे एक आपल्याला DNA सिस्टीमनुसार, जसं की आपल्या वंशवाळानुसार चालू असलेली सिस्टीम, तर त्याला आपण इन्नेट इम्युनिटी म्हणतो. तर इन्नेट इम्युनिटीची डेफिनेशन अशी आहे मित्रांनो, इन्नेट इम्युनिटी विच आर ऑब्टेन बिफोर द बर्थ. दिस इम्युनिटी इज जेनेटिकली ट्रान्सफर वन जनरेशन टू अनदर जनरेशन. त्यांनी काय सांगितलंय की पीढी द्वारा प्राप्त होणारी, म्हणजे आईकडून मुलाला किंवा मुलीला प्राप्त झालेली इन्नेट इम्युनिटी बिफोर दी बर्थ. सांगितलं की त्यांनी सांगितलं की जन्माच्या पहिले, जन्म होण्याच्या पहिले आईच्या गर्भाशयात असताना, आईच्या गर्भात असताना ज्यावेळेस आपल्याला जी इम्युनिटी प्राप्त होते, जी आपल्याला एक काय म्हणता येईल डिफेन्स सिस्टम प्राप्त होते, तिला आपण काय म्हणतो, इन्नेट इम्युनिटी म्हणतो मित्रांनो. तर इन्नेट इम्युनिटीचे काही दोन टॉपिक, एक असे हे आहे मेन कीज म्हणता येईल त्यांना, किंवा ही स्पेसिफिक नाही आहे. इट इज नॉट स्पेसिफिक इम्युनिटी. त्यांनी काय सांगितलं आपल्याला, इट इज नॉट स्पेसिफिक इम्युनिटी. दुसरं सांगितलं मित्रांनो त्यांनी आपल्याला, इट इज नॉट कॅरेक्टराइज्ड बाय मेमरी. इट इज नॉट कॅरेक्टराइज्ड बाय मेमरी. तर मित्रांनो, ही स्पेसिफिक इम्युनिटी नाही. त्यांनी मेन फंक्शन आपल्याला एक सांगितलं. दुसरं सांगितलं त्यांनी, इट इज नॉट कॅरेक्टराइज्ड बाय मेमरी, की त्यांनी काय सांगितलं, यात कोणत्याही प्रकारची मेमरी नसते. जसं की आपल्याला TB किंवा ट्युबरक्युलोसिस झाला किंवा अदर कोणताही झाला तर हे लक्षात राहत नाही एकदा झालं परत. म्हणजे की ही मेमरी ठेवत नाही. इन्नेट इम्युनिटी हे मेमरी ठेवत नाही. हे त्याचे दोन मेन फंक्शन आहे, हे लक्षात ठेवा मित्रांनो. तर मित्रांनो, पुढे बोलूया टाइप्स ऑफ इन्नेट इम्युनिटी. 3 टाइप सांगितले आपल्याला त्यांनी. हे ओव्हरव्ह्यू फक्त टाइप्स ऑफ इन्नेट इम्युनिटीचे. पहिला टाइप सांगितलं त्यांनी स्पेसिस इम्युनिटी. दुसरा टाइप सांगितला रेसिकल इम्युनिटी. तिसरा टाइप सांगितला आपल्याला इंडिव्हिज्युअल इम्युनिटी. पुढे बोलूया मित्रांनो. पुढे त्यांनी काय सांगितलं आपल्याला, पुढचं त्यांनी फॅक्टर अफेक्टिंग, कोणते फॅक्टर म्हणजे प्रभावित करणारे कोणते हे फॅक्टर आहे ते सांगितले. वयानुसार त्यांनी काय सांगितलं, रिड्यूस टू पॉवर ऑफ इम्युनिटी अकॉर्डिंग टू एज. म्हणजे जसं आपलं वय वाढत तसं या इम्युनिटीचं काम करणं कमी होतं. जसं म्हातारा झाला माणूस तसं या इम्युनिटीचं काम करणं कमी होतं. पुढे बोलूया, आजकाल सगळ्यांनाच हे होतं. पुढे त्यांनी सांगितलं, ड्यू टू लो न्यूट्रिशन रिड्यूस द पॉवर ऑफ इन्नेट इम्युनिटी. त्यांनी काय सांगितलं, जशी न्यूट्रिशनची पॉवर कमी होत जाईल तशी इन्नेट इम्युनिटीचं काम करणं कमी होत जाईल. तिसरा हे सांगितलं त्यांनी, ड्यू टू हार्मोन्स डिसबॅलन्स अफेक्टिंग इन्नेट. जर कधी हार्मोनचं डिसबॅलन्स झालं म्हणजे बॅलन्स बिघडला तर ते इन्नेट इम्युनिटीवर प्रभावित करतं. जसं की डायबिटीज होते, हे हार्मोनच्या डिसबॅलन्समुळे होते. तर मित्रांनो, एवढी आपण इन्नेट इम्युनिटी बघितली. ॲडॅप्टिव्ह इम्युनिटी आपण पुढच्या पार्टमध्ये बघूया. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय शिवराय मित्रांनो.